चेंबूर इथे मोनोरेल एकमेकांच्या समोर आल्या आणि त्यामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला, मात्र मोठा अनर्थ टळलाय। अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। या दोन मोनोरेल एकमेकांसमोर आल्या, मात्र सुदैवानं अपघात झाला नाही। या घटनेनंतर मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। आपण पाहतोय ही एक्सक्लुसिव्ह दृश्य झी 24 तास वरती आपण पाहतोय। या दोन्ही मोनोरेल एकमेकांसमोर आल्या, मात्र सुदैवानं हा अपघात टळलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव सध्या आपल्या संपर्कात आहेत। प्रशांत, काय नेमकी घटना घडली आहे? नक्कीच भूषण, हा एक मोठा अपघात होता टळलेला आहे की चेंबूरचं जे मोनो रेल्वे स्टेशन आहे हे शेवटचं रेल्वे स्टेशन आहे। त्या ठिकाणी ज्या दोन मोनोरेल आहेत अगदी समोरासमोर आल्या आणि त्यांची जी अपघाताची जी सिस्टीम आहे ती कार्यरत झाली, त्यामुळेच ऑटोमॅटिक जी सिस्टीम असते त्यामुळेच हा जो अपघात आहे तो वाचलेला आहे। पण आतमध्ये जे प्रवासी होते ते अर्धा ते 1 तास जे आतमध्ये होते त्यामुळे ते थोडेसे घाबरले होते आणि त्यांना सफोकेशन झालं होतं। त्यामुळे एका नागरिकाची तब्येत थोडीशी खालावली होती, त्याला त्वरित तिकडनं स्ट्रेचरवरून जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्याची तब्येत व्यवस्थित असल्याचं कळतंय। पण हा मोनो रेल्वेच्या बाबतीत पुन्हा एकदा अपघात होता टळलेला आहे आणि मोनो रेल्वेचे जे नेहमीचे त्याचे तांत्रिक बिघाड असतो तो नेहमी जो समोर येत असतो त्याच्यामधला हा अजून एक नवीन तांत्रिक बिघाड आपल्या समोर आलेला आहे। भूषण, खरंय प्रशांत, या सगळ्या घटनेनंतर मोनोरेल प्रशासनाकडून काही माहिती देण्यात आली का, अधिकृत माहिती? नक्कीच नाही, अजूनपर्यंत तरी मोनो रेल्वे प्रशासनाकडनं कोणतीही माहिती देण्यात आली नाही। आपण त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मोनो रेल्वेचे जे पीआरओ आहेत त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय, मात्र त्याच्याकडनं कोणत्याही प्रकारची अजूनपर्यंत तरी आधुनिक माहिती देण्यात आलेली नाहीये। मात्र आतमध्ये जे मोनो रेल्वेच्या आतमध्ये जे अडकलेले प्रवासी होते त्यांच्याकडनं आपल्याला कळतं की ते अतिशय घाबरले होते की अर्धा तास झाला तरी दरवाजे उघडत नव्हते। दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या होत्या आणि अपघात टळलेला आहे असं मानलं, त्यामुळे ते थोडे सुखरूप बाहेर आलेले आहेत। भूषण, प्रशांत, मोनोरेल प्रशासनाकडनं अजून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये, मात्र हा अपघात थोडक्यात टळलाय। दोन मोनोरेल एकमेकांसमोर आल्या, काय नेमक्या तांत्रिक अडचणी यामध्ये होत्या, कशामुळे हा अपघात होता टळलाय? नक्कीच भूषण, आपण असं म्हणता येईल की ही तांत्रिक बाब होती की मानवनिर्मित बाब होती, याचा शोध आता जे तपास अधिकारी जे तपास करतील त्यानंतर कळेल। मात्र ही जी मोनो रेल्वे असो किंवा मेट्रो रेल्वे असो हे सगळ्या पूर्णपणे अत्याधुनिक आहेत, हे ऑटोमॅटिक तंत्रज्ञानाने चालत असतात, पूर्णपणे तांत्रिकदृष्ट्या अतिशय अद्ययावत अशी सगळं त्यांच्याकडे आहेत। मात्र तरी सुद्धा असे प्रकार कसा काय घडला हा एक शोधचा भाग आहे आणि मला वाटतं की नक्कीच याचा शोध घेतील आणि याच्या पुढे तरी अशा प्रकार घडणार नाहीत याची काळजी मोनो रेल्वेने घेतली पाहिजे आणि मोनो रेल्वेने जे प्रवाशांची जी सुरक्षा आहे ती कुठेतरी त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। भूषण, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।